नमः ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दिनतारणम्। हरे कृष्ण। श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद A.C. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या द्वारे आपण वाचत आहोत अध्याय 9, राजविद्या राजगुह्य योग परम गोपनीय ज्ञान। आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 30। फेमस श्लोक आहे। अपि चेत सुदुराचारो भजते माम अनन्यभाक् साधुरेव समन्तव्य सम्यग् व्यवसितो हि सः। अपि चेत सुदुराचारो भजते माम अनन्यभाक् साधुरेव समन्तव्यः सम्यग् व्यवसितो हि सः। अपि चेत सुदुराचारो भजते माम अनन्यभाक् साधुरेव समन्तव्यः सम्यग् व्यवसितो हि सः। अपि सुद्धा, चेत जरी, सुदुराचारः अत्यंत निंद्य कर्म करणारा, भजते भक्तिमय सेवेमध्ये युक्त झालेला असेल तर, माम माझी, अनन्य भाग अनन्य भावाने, साधु साधू एव निश्चितच, सह तो, मंतव्य समजला पाहिजे, सम्यक पूर्णपणे, व्यवसितः निश्चयी, ही निश्चितच, सह तो। भाषांतर आहे। जरी कोणी अत्यंत दुराचारी असला तरी तो जर भक्तिमय सेवेमध्ये युक्त झाला तर त्याला साधूच समजले पाहिजे, कारण तो आपल्या निश्चयामध्ये योग्य प्रकारे स्थित झालेला असतो। हा श्लोक जो आहे बऱ्याचदा खूप चुकीचा समजून घेतला जातो। बरेच जण या श्लोकाचा चुकीचा अर्थ काढतात आणि विशेष करून कलियुगामध्ये या श्लोकाचा चुकीचा अर्थ आपले भक्त लोक काढतात, मायावादी वगैरे नाही, भक्त लोक। म्हणून हा श्लोक समजावून घेणे, प्रॉपरली समजावून घेणे खूप गरजेचं आहे। प्रभुपाद इंग्लिश मध्ये लिहितात, इवन इफ वन कमिट्स द मोस्ट अबॉमिनेबल ऍक्शन। मराठीमध्ये बऱ्याचदा हे आहे तसं संस्कृत मधले शब्द वापरतात, त्यामुळे प्रभुपादाने जे सांगायचंय ते चुकतं सगळं। प्रभुपाद भाषांतर श्लोकाचा आहे तसा भाषांतर करताना प्रभुपाद लिहितात,
इवन इफ वन कमिट्स द मोस्ट अबॉमिनेबल ऍक्शन. मराठीमध्ये यांनी केलेलं जर कोणी अत्यंत दुराचारी असला तरी, कारण श्लोकामध्ये दुराचार वापरले. प्रभुपादांना इथे सांगायचं आहे, प्रभुपादांच्या इंग्लिशचं खरोखर ट्रान्सलेशन केलं तर आपल्याला हे मिळेल. अगदी जरी एखाद्याने अत्यंत निंद्य कर्म केलेले असले तरी, हा इंग्लिश मधला हा जो शब्द आहे ना अबॉमिनेबल, खूप दुर्मिळ ठिकाणी वापरला जातो. अबॉमिनेबलचा अर्थ असतो की तुम्ही कल्पना करू शकत नाही इतकं घाणेरडं काम केलेलं असलं तरी, काही पण असू दे. मग पुढे लिहितात बघू, इफ ही इज एंगेज्ड इन डिवोशनल सर्व्हिस. द सर्व्हिस शब्द मराठी भाषांतर करताना काढून टाकला याने. जर तो भक्तिमय सेवेमध्ये युक्त झालेला असेल तर, ही कंडिशन खूप महत्वाची आहे. जर तो भक्तिमय सेवेमध्ये पुन्हा युक्त झालेला असेल तर, पूर्वी त्याने कसलंही काम केलेलं असू दे, कितीही घाणेरड्या प्रकारचं काम केलेलं असू दे, मोस्ट अबॉमिनेबल. नुसतंच अबॉमिनेबल हा शब्दच खतरनाक आहे, त्याला परत प्रभुपाद मोस्ट जोडतात. मोस्ट म्हणजे अगदी भयानक, मतलब भयानक जरी काम त्याने केलेलं असलं तरी. ही इज टू बी कन्सिडर्ड सेंटली. त्याला साधूच समजले पाहिजे. बिकॉज ही इज प्रॉपरली सिच्युएटेड इन हिज डिटर्मिनेशन. कारण तो आपल्या निश्चयामध्ये योग्य प्रकारे स्थित झालेला असतो. आता हे शेवटचं पार्ट समजणे पण खूप महत्वाचं आहे. कितीही घाणेरडं त्याने काम केलेलं असू दे, जर तो भक्तिमय सेवेमध्ये आता स्थित असेल तर त्याला साधूच म्हटलं पाहिजे, कारण तो आपल्या निश्चयामध्ये स्थिर आहे. निश्चय म्हणजे आता मी भगवंतांचं स्मरण आणि सेवा सोडून एक क्षण देखील दुसरीकडे कुठे जाणार नाही, दुसरं कुठल्याही प्रकारचं पाप कर्म करणार नाही. या कंडिशनला आलेला असेल तर त्याला साधू समजलं पाहिजे. मग पूर्वी काही केलेलं असू दे, सगळं विसरून जायचं. तर थोडासा इतिहास बघूया. भगवान श्रीकृष्ण समजावून सांगतायत की जे देवी देवतांची उपासना करतात ते देवी देवतांकडे जातात. देवी देवतांकडून जे प्राप्त करतात ते माझ्याकडूनच येतं, परंतु माझी इनडायरेक्टली उपासना करत असतात, त्यामुळे ते माझ्याकडे येत नाही. जे माझी उपासना करतात ते माझ्याकडे येतात. माझी उपासना करायला काय करावं लागतं? पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयश्यति. एखादं फळ, पान, फूल किंवा पाणी, परंतु भक्ती भावाने, प्रेमाने, हृदयामध्ये पूर्ण शुद्धता असली पाहिजे. जेव्हा आपण भगवंतांना देतो तीच भगवंतांची उपासना आहे. परंतु त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात, तो भक्तिभाव, जो प्रेम तुमच्या मनामध्ये जर उत्पन्न झालेला असेल तर त्याला कायमचं हृदय भरून ठेवायचं असेल तर प्रत्येक काम माझ्यासाठी केलं पाहिजे. यत करोशी यद अश्नाशी, सगळं काही माझ्यासाठी केलं पाहिजे, सगळं काही मला देऊन टाकलं पाहिजे. आता असं करणारा व्यक्ती सगळ्या कर्मबंधनातून मुक्त होतो म्हणून सांगतात भगवंत. मग एवढा क्लिअर कट इन्स्ट्रक्शन असताना, उपदेश असताना देखील कोण करणार नाही? तर काही आसुरी प्रवृत्तीचे लोक असतात, ते करत नाही. मग भगवंत सांगतात की तुम्ही माझ्याकडे येता, मला प्राप्त करता. एकाला मी यायला अलाउड करतो, एकाला अलाउड करत नाही. याचा अर्थ असा नाही की मी पक्षपात करतो, जे आपण काल वाचलं. मी सगळ्यांना समान चान्स देतो, मी सगळ्यांना समान प्रेम करतो. ना माझ्यासाठी कुणी अधिक प्रिय आहे, ना माझ्यासाठी कुणी अधिक द्वेषी आहे. न मे द्वेषोस्ति न प्रिया. परंतु माझी जो भक्तिभावाने सेवा करत असतो त्याच्याशी मी प्रेमाचं आदान प्रदान करतो, कारण तो देखील माझ्याशी प्रेमाचं आदान प्रदान करत असतो.
सगळेच या भौतिक जगात आलेले भगवंतांचा द्वेष करतात, आसुरी प्रवृत्तीचे आहेत, तुम्हाला पकडून, आम्हाला पकडून, सगळ्यांना. मग जो भगवंतांचा सगळ्यात जास्त द्वेष करतो त्याच्याशी पण भगवंत त्या प्रमाणात त्या प्रकारेच देवाणघेवाण करतात. असं दुर्योधनाशी केलं, कंसाशी केलं, रावणाशी केलं. आता या श्लोकामध्ये सांगतायत, याचा अर्थ कुणी माझ्याकडे येणारच नाही असं नाही, सगळ्यांना चान्स आहे यायचा. 32व्या श्लोकात सांगणार आहेत सगळ्यांना चान्स आहे. माम हि पार्थ व्यपाश्रित्य ए अपि स्युः पापयोनयः स्त्रिय वैशस्तथा शूद्रस्तेपि यान्ति पराम गतिम्. कोणीही माझी भक्तिभावाने सेवा करू शकतो. तर हे समजायला काही कठीण नाही आहे, कारण भगवान म्हणतात पान, फळ, फूल आणि पाणी द्यायचं, बाकी काही नकोय. परंतु त्याच्या मागे तुमचं हृदय शुद्ध पाहिजे, इथं प्रॉब्लेम आहे आपला. आता आपण या भौतिक जगात आलेले सगळे अशुद्ध हृदयाचे आहोत, कपटी आहोत, आसुरी आहोत, राक्षसी प्रवृत्तीचे आहोत. मग आपल्याला चान्स नाही का भगवंतांकडे जायला? आहे. भगवंत या श्लोकात सांगतात, कितीही वाईट काम तुम्ही केलेलं असू दे, कितीही वाईट, जर तुम्ही हृदय शुद्ध करून सदैव माझी भक्तिमय सेवा करायला आला, हे मात्र खूप महत्वाचं आहे. काय म्हणतात भगवंत? भजते म्हणजे सेवा करणे. भजने हा शब्दामध्ये सेवा असलाच पाहिजे. पण प्रभुपादांची ओरिजिनल ट्रान्सलेशन करायला पाहिजे. ऍक्च्युली कशी सेवा केली पाहिजे? अनन्य भाग. अनन्य भाग म्हणजे अनन्य भावाने. हा अनन्य शब्द आता इथून पुढे डोक्यात घुमला पाहिजे तुमच्या. याच अध्यायामध्ये 3-4 वेळेला आला की नाही? अनन्य 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 पुढच्या अध्यायांमध्ये रिपीटेडली येणार आहे. कारण हे जर नसेल, अनन्य म्हणजे दुसरी कोणतीही इच्छा न ठेवता भगवंतांची सेवा करायला यायला पाहिजे आणि सदैव सतत यायला पाहिजे. आयुष्यात दुसरं काही नाही. मग त्याला म्हणतात भगवंत मी साधूच म्हणतो, तुम्ही पण त्याला साधूच म्हटलं पाहिजे. आता या श्लोकाचे 2 अर्थ आहेत. एक म्हणजे ओरिजिनली ऍक्च्युली तुम्हाला भगवंतांचा इथे उद्देश हा आहे तुम्हाला प्रोत्साहन देणे, एनकरेज करणे. कितीही आसुरी, कितीही राक्षसी प्रवृत्तीचे तुम्ही असू दे, कितीही घाणेरडं काम तुम्ही मागच्या जन्मात केलेलं असू दे, या जन्मात केलेलं असू दे, नो प्रॉब्लेम. तुम्ही मी सांगतोय त्याप्रमाणे अनन्य भावाने माझी सेवा करायला सुरुवात करा. मी तुम्हाला साधूच म्हणतो, मी तुम्हाला माझा भक्त म्हणून स्वीकार करतो. आणि दुसरा अर्थ हा आहे या श्लोकाचा, तो म्हणजे असा कुणी तुम्हाला दिसला ज्याने त्याच्या पूर्व जन्मामध्ये किंवा भूतकाळामध्ये अनेक प्रकारचे घाणेरडे कामे केलेले आहेत, परंतु आता सध्या तो भगवंतांच्या सेवेमध्ये युक्त झालेला आहे, स्थित आहे, तर त्याला पण आपण साधूच म्हटलं पाहिजे. आता मी सुरुवातीला म्हणालो की हा श्लोक खूप मिसअंडरस्टूड आहे, गैर पद्धतीने समजावून घेतलेला आहे पूर्ण इस्कॉन मध्ये. ऍक्च्युली विशेष करून इस्कॉन मध्ये या श्लोकाचा आधार घेऊन बरेचसे लोक पापकर्म करत फिरत असतात आणि ते पापकर्म घाणेरड्यातले घाणेरडे पापकर्म करतात आणि परत भक्तीचा दिखावा करतात आणि काही त्यांच्या चुका काढायला गेलं तर वैष्णव अपराध म्हणून तुमच्याकडे बोट दाखवतात आणि हा श्लोक पुढे करतात. बघा, भगवान श्रीकृष्णाने सांगितले कितीही घाणेरडं काम केलेलं असू दे, परत भक्ती करत असेल तर त्याला साधूच म्हटलं पाहिजे. मग आता हे कसं समजावून घ्यायचं? भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतात. तर चैतन्य प्रभूजींच्या लीलेमधली एक कथा आपण शेवटी त्याच्यावरती चर्चा करूया, हे कसं समजावून घ्यायचं. प्रभुपाद देखील या श्लोकाच्या तात्पर्याच्या शेवटच्या पॅराग्राफ मध्ये सांगतात की हा श्लोक म्हणजे तुम्हाला लायसन्स नाही आहे बाहेर जाऊन कसलीही कामं करा, घाणेरडी कामं करा आणि येऊन परत भक्ती सेवा करायला या. नो,
हा श्लोक कशासाठी सांगितलेला आहे? या भौतिक जगामध्ये आलेला प्रत्येक व्यक्ती हा पापी असतोच, असलाच पाहिजे, त्याच्याशिवाय तो भौतिक जगामध्ये येतच नाही. परंतु माझा आदेश उपदेश किंवा माझा जो प्रतिनिधी आहे, आचार्य आहे, त्या आचार्याकडून आदेश उपदेश घेऊन जर तो माझ्या भक्तिमय सेवेमध्ये सतत सदैव युक्त झाला तर त्याला मी भक्त म्हणतो. सगळ्यांनी त्याला भक्तच म्हटलं पाहिजे. तात्पर्य खूप मोठं आहे, आपण वाचूया हळूहळू. जर आज नाही संपलं तर उद्या वाचूया, मोस्ट प्रॉब्ली संपेल. पण हे लक्षात ठेवा, हा श्लोक खूप महत्वाचा आहे आणि व्यवस्थितपणे समजावून घेतला पाहिजे. तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद म्हणतात, या श्लोकामधील सुदुराचार हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि आपण तो योग्य प्रकारे समजून घेतला पाहिजे. जेव्हा जीव जेव्हा जीव बद्धावस्थेत असतो तेव्हा त्याची दोन प्रकारची कर्मे असतात. बद्धावस्थेत म्हणजे आपण सगळे, जो कोणी या भौतिक जगामध्ये आलेला आहे त्याला बद्धावस्थेतच म्हणायचं. त्याची दोन प्रकारची कामं असतात. एक उपाधियुक्त किंवा बद्ध कर्म आणि दुसरे स्वरूपभूत कर्म. म्हणजे काय? उपाधियुक्त कर्म म्हणजे शरीर संरक्षण करणे किंवा समाज आणि राष्ट्राच्या नियमानुसार राहणे, या संदर्भात निश्चितच निरनिराळी कर्मे असतात आणि भक्तांना सुद्धा बद्धावस्थेत ही कर्मे करावी लागतात. याच कर्मांना उपाधियुक्त कर्म किंवा बद्ध कर्म असे म्हटले जाते. तसं सकाळी उठून दात घासायचे आहे, कपडे घालायचे आहेत, हे कोणी टाळू शकत नाही. तर भगवंतांसाठी श्रील प्रभुपादांसाठी काहीतरी तुम्हाला करायचं आहे, परंतु जिथे तुम्ही करणार आहे त्या राष्ट्राचे त्या राज्याचे नियम कायदे बंधन तुम्हाला पाळावे लागतात. तुम्ही मी भक्त आहे म्हणून मी करणार नाही म्हणू शकत नाही. या कामांना उपाधियुक्त कर्मे म्हणायचं. लक्षपूर्वक आहे का, हे खूप महत्वाची गोष्ट आहे ऍक्च्युली. या व्यतिरिक्त ज्या जीवाला आपल्या आध्यात्मिक स्वरूपाची जाणीव झाली आहे आणि जो कृष्ण भावनेमध्ये अथवा भगवत भक्तीमध्ये युक्त झाला आहे, त्याच्या कर्मांना दिव्य कर्म किंवा स्वरूपभूत कर्म असं म्हटलं जातं. आता ह्या गरजा आहेत शारीरिक, शरीराचं संरक्षण करण्यासाठी प्रसाद घेतला पाहिजे. हे सोडून जे आपण सगळं करतो ते सगळं भगवंतांसाठी केलं पाहिजे आणि ही दोन्ही कामं करावी लागतात. या भौतिक जगामध्ये दोन्ही कामं करावं लागतात. आता प्रभुपाद काय सांगणार आहे ते खूप महत्वाचं आहे, लक्षपूर्वक ऐका. अशी कर्मे स्वरूप अवस्थेत केली जातात आणि त्यांनाच भक्ती असे म्हटले जाते. म्हणजे शरीराचं रक्षण करण्यासाठी जे करायला लागत नाही, बाकीचं सगळं करतो, ते सगळं जर आपण भगवान श्रीकृष्णांसाठी करायला लागलो तर त्याला भक्ती म्हणायचं. आणि त्या सगळ्यामध्ये जर आपल्यासाठी किंवा आपल्या संबंधित कुटुंब समाजासाठी करायला लागलो तर मग आपण भक्त होत नाही. भागवतम मध्ये पण हे खूप क्लिअर सांगितलेलं आहे. तुमच्या शरीराच्या रक्षणासाठी जेवढं लागते ना तेवढंच तुम्ही कमावलं पाहिजे, तेवढंच खाल्लं पाहिजे, तेवढाच वेळ घालवला पाहिजे. बाकी सगळा वेळ भगवंतांच्या सेवेसाठी असला पाहिजे. कधी कधी, आता हे खूप महत्वाचं आहे, लक्षपूर्वक ऐका. कधी कधी भक्तियुक्त कर्म आणि शरीराशी संबंधित कर्म हे एकमेकांशी समांतर चाललेले असतात, परंतु पुन्हा कधी कधी या क्रियांची एकमेकांशी विरोध होतो. जे आपण रोज भगवंतांसाठी करत नाही आणि जे भगवंतांसाठी करतो, हे दोन्ही समान चालले पाहिजेत. एकमेकांना समान कधी राहणार, हे ह्याच्या आडवं येत नाही, हे याच्या आडवं येत नाही, दोन्ही व्यवस्थित चालले. लक्षात येते का तुमच्या? पण तो कधी कधी काय होतं,
हे शरीरासाठी किंवा शरीराशी संबंधित जे असतात, पत्नी, मुलं वगैरे, त्यांच्यासाठी जी कामं केली जातात त्याच्यामुळे भक्तिमय सेवा होत नाही. आणि काही काही लोकांना असं वाटलं नसलं पाहिजे, परंतु काही काही लोकांना असं वाटतं की भक्तिमय सेवेमध्ये जास्त वेळ दिल्यामुळे कुटुंबाची आणि शरीराची कामं व्यवस्थित होत नाही. जनरली असं कोणाला वाटत नाही, असं पत्नीला वाटतं किंवा पतीला वाटतं. पती खूपच भक्तिमय सेवा करायला लागलाय घरातली कामं सोडून, पत्नी खूपच भक्तिमय सेवेमध्ये चालली आहे घरातली कामं सोडून. त्याला वाटतं की घरातल्या कामांमध्ये भक्ती आडवी यायला लागली, दुसऱ्याला वाटतं. परंतु आपल्याला सदैव असं जाणवलं पाहिजे की भक्तीमध्ये ही आपली रोजची कामं आडवं यायला लागलीत का, आणि ती येतात. 100% प्रत्येकाचे येतात, कोणी नाही म्हणू शकत नाही, येतात की नाही. नाहीतर तुम्ही गुरुवारी बरोबर 6 वाजता आला असता ना सत्संगला, काय येत नाही. गुरुवारीच फक्त का भगवंतांची सेवा करायला येतात, शनिवारी काय येत नाही, रविवारी काय येत नाही, कारण तुम्हाला दुसरी काम आहेत. विचारल्यावर लगेच तुम्हाला हजारो कारणं असतात तुमच्याकडे. नाही हो प्रभूजी, असं झालं तसं झालं, तर काय करायचं, कुटुंबासाठी करायलाच पाहिजे. मग काही काही लोक असं जस्टिफाय करतात की हे सगळं कुटुंबासाठी करायलाच पाहिजे, त्यामुळे ते भक्तीत आडवं येत नाही. भक्तीत आडवं येत नाही कसं काय? भक्तीत आडवं 100% येत. आता हे कसं समजायचं? बऱ्याचदा आपण हे लक्षात घेतो की शरीर निरोगी आणि सुरक्षित ठेवण्यासाठी जेवढं लागतंय तेवढंच केलं पाहिजे, त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा जे काही करतो ते सगळं भक्तीच्या आडवं येतं. परंतु हे जनरली आपल्याला लवकर समजत नाही, कारण माझी भूक आहे 2 चपातीची, तुमची भूक आहे 4 चपातीची, एखाद्याची भूक आहे 100 चपातीची. तो म्हणतो माझी गरजच आहे 100 चपाती, त्याच्याशिवाय मी येऊच शकत नाही भक्तिमय सेवेला. मग आता हे कसं समजायचं? तर हे कसं समजायचं? सोपी गोष्ट आहे. तुमचे गुरु, आध्यात्मिक गुरु असतात, त्यांनी जर तुम्हाला काही सेवा दिलेली असेल, त्या सेवेला तुम्ही वेळेवर आला नाही, ती सेवा तुम्ही वेळेवर केला नाही, याचा अर्थ तुमची भौतिक कामं तुमच्या सेवेच्या आडवी आली. कारण गुरु हुशार असला पाहिजे, तुमच्याकडे किती वेळ आहे काय आहे बघूनच तुम्हाला सेवा दिली पाहिजे. स्टेप बाय स्टेप, स्लोली, हळूहळू तो त्या उपदेश, तुमची भौतिक आसक्ती तुम्हाला भक्तिमय सेवेमध्ये येऊ देत नसेल तर हळूहळू तो उपदेश पण देतो, लवकर आलं पाहिजे, लवकर आलं पाहिजे, हे सोडून द्या सगळं. परंतु आता गुरु नसेलच तर तुमचं तुम्ही पण बघू शकता, रोजची जी कामं आहेत आणि भक्तिमय सेवा आहे, हे दोन्ही प्रॉपरली चाललेत का, हे याच्या आडवं येतं का, हे याच्या आडवं येतं, कुठलं पण येऊ दे, हे या भक्तिमय सेवा जर तुमच्या रोजच्या कामात आडवी येत असेल किंवा रोजची कामं तुमची भक्तिमय सेवेच्या आडवी येत असतील, दोन्ही पण प्रॉब्लेम आहेत. तुम्ही ना भक्ती व्यवस्थित करता ना रोजची कामं व्यवस्थित करता. सिंपल मेकॅनिझम आहे मोजायचं. हे साधना भक्तीमध्ये असताना, साधना भक्ती किंवा अजूनही आपण शरणागतीच्या स्टेजला आलेलो नसताना हे बघायचंय. एकदा पूर्णपणे आपण शरणागतीच्या स्टेजला आलो आणि रागानुगा भक्तीच्या स्टेजला आलो तर हे बघायची काही गरज नाही, कारण रागानुगा भक्तीच्या स्टेजला भक्त हा पूर्णपणे शरणागत असतो भगवंतांना, त्याचं शरीर सगळं भगवंतांचं असतं, आणि ती कधी खरी भक्तीची स्टेज असते. पण आता प्रॅक्टिसच्या स्टेजमध्ये तरी तुम्ही हे बघू शकता की नाही, माझी रोजची कामं आणि भक्तिमय कामं हे एकमेकाच्या आडवे येतात का? अगदी तुमचं आंघोळ करणे, दात घासणे हे देखील भक्तीच्या आडवं येऊ शकतं, कारण तुम्ही ते प्लॅन केलं नाही प्रॉपरली. इकडे मंगलारती चालू आहे, तुम्ही इकडे आंघोळ करताय, ब्रश करताय. मंदिरात भगवंत प्रभुपादांनी सांगितलं सगळ्यांना कंपल्सरी आहे मंगलारती. मंगलारतीच्या आडवं काय काय येते बघितलं पाहिजे. तसंच ही स्टेप बाय स्टेप प्रगती करत 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 आपण असाच विचार करायची सवय लावली पाहिजे आपल्याला, की मला गुरुवारी सत्संगला, रोज सत्संगला जायची इच्छा होती आतून, भगवंतांची रोज सेवा करायची इच्छा होते, परंतु का जाऊ शकत नाही? माझा जॉब आडवा येतो, बंद केलं पाहिजे जॉब. माझा व्यवसाय आडवा येतो, बंद केलं पाहिजे व्यवसाय. जनरली उलट कधी करायचं नाही. जॉबच्या भक्तिमय सेवा तुमच्या जॉबच्या आडवी येते म्हणून भक्तिमय सेवा सोडून दिली, भक्तिमय सेवा सोडून चालणार नाही, हो की नाही?
पण तुम्ही म्हणालो की असं जर होत असेल तरी पण प्रॉब्लेम आहे. असं होतंय म्हणजे काय होतंय की काही मूलभूत वैदिक संस्कृतीनुसार काही विहित कर्म पण दिलेले आहेत. जसं की तुमचं लग्न झालेलं असेल तर पत्नी आणि मुलांची काळजी घेणे ही तुमची जबाबदारी असते. पण ते सोडून जर तुम्ही भक्तिमय सेवेतच 24 तास असाल तर भगवंत ते ऍक्सेप्ट करत नाही. दोन्ही पॅरलली केलं पाहिजे, ठराविक वयापर्यंत, कायमचं नाही. हे काय असतं, कधीपर्यंत असतं, काय असतं, हे थोडस भागवतम आणि आपल्या गुरुकडे जाऊन गुरुशी चर्चा करून हे सगळं आपण शिकलं पाहिजे. नसेल तर गुरुला शरण गेलं पाहिजे, तो सांगेल तसं केलं पाहिजे. दोन्ही पैकी एक केलं पाहिजे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. मग प्रभुपाद पुढे काय सांगतात, कधी कधी हे काम ह्याच्या आडवं येतं, हे काम ह्याच्या आडवं येतं, परंतु शक्यतो भक्त अत्यंत सावध असतो. पुढे भगवंत भक्ताची व्याख्या देणार आहेत. तिथे भगवंत स्वतः सांगतात, माझा जो भक्त असतो ना तो सदैव सतर्क असतो, दक्ष असतो सगळ्या बाबतीमध्ये. माझा वेळ भगवंतांसाठीच आहे का, मी भगवंतांची सेवा करत आहे का, ही सेवा याच्या आडवी येते का, कंटिन्युअसली तो चेक करत असतो. आणि दुसरे कोणी मला फसवतायत काय हे पण चेक करत असतो, दक्ष असतो, सतर्क असतो. पण शक्यतो भक्त अत्यंत सावध असतो. तो आपल्या अनुकूल अवस्थेला बाधा येईल असे कोणतेही कृत्य करत नाही. अनुकूल म्हणजे भगवंतांच्या सेवेसाठी जे चांगलं आहे त्याच्या आडवं काहीतरी येईल जनरली तो काही करत नाही. तो जाणतो की आपल्या कर्मातील पूर्णत्व हे आपल्या कृष्ण भावनेतील उत्तरोत्तर अनुभूतीवर अवलंबून असते. जितकं जास्त मी भगवंतांची सेवा करू तितकी माझी प्रगती होणार हे त्याने जाणलेलं असतं. त्यामुळे तो जनरली त्या सेवेच्या मध्ये आडवे काही येऊ देत नाही किंवा स्वतः कुठलं तरी वाईट कर्म करायला जात नाही. तथापि परंतु कधी कधी असे दिसते की कृष्ण भावना भवित मनुष्य असे काही कर्म करतो जे सामाजिक अथवा राजकीय दृष्ट्या अत्यंत घृणास्पद मानले जाते. परंतु अशा क्षणिक अधोगतीमुळे तो अपात्र ठरत नाही. श्रीमद भागवतमात सांगितले आहे की मनुष्याचे पतन झाले असले तरी तो जर अंतःकरणपूर्वक भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये युक्त असेल तर भगवंत त्याच्या हृदयामध्ये स्थित असल्यामुळे त्याचे शुद्धीकरण करतात आणि सर्व पापापासून त्याला मुक्त करतात. ही झाली एक केस. जेव्हा तुम्ही भक्तिमय सेवेमध्ये असता तेव्हा असं काही झालं तुम्ही केलं तर भगवंत तुम्हाला मदत करतात. भगवंत मदत करतात म्हणजे काय, काही काही केसेसमध्ये लिटरली अक्षरशः भगवंत स्वतः येऊन मदत करतात. परंतु बऱ्याचशा केसेसमध्ये भगवंत शुद्ध भक्तांना तुमच्याकडे पाठवतात, भेटवतात, शुद्ध गुरुंना तुमच्याकडे पाठवतात जेणेकरून तुम्ही परत भक्तीच्या मार्गावरती याल. भौतिक विकार इतके प्रबळ आहेत की भगवत सेवेमध्ये पूर्णपणे युक्त झालेले योगीही कधी कधी विकारांद्वारे पाशबद्ध होतात. परंतु कृष्ण भावना ही त्याहून प्रबळ असल्या कारणाने अशा प्रासंगिक पतनापासून त्यांचा तात्काळ उद्धार होतो. म्हणून कृष्ण भावना ही सदैव यशदायीच असते. एखाद्या भक्ताचे आदर्श मार्गापासून आकस्मिकरित्या जरी पतन झाले तरी त्या भक्ताला कोणीही तुच्छ लेखू नये. कारण पुढील श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे ज्या क्षणी भक्त पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये स्थित होतो तेव्हा तो अशी प्रासंगिक अधपतने यथासमय त्याची थांबवली जातात. आता या वाक्यामध्ये प्रासंगिक आणि आकस्मिकरित्या हे खूप महत्वाचं आहे. आपण सगळे या भौतिक जगामध्ये आलेलो आहे कारण आपण भौतिक इच्छेने प्रेरित होतो म्हणूनच आलेलो आहे, हो की नाही. इंग्लिश मध्ये एक म्हण आहे, एव्हरी सेंट हॅज अ पास्ट, इज दॅट कॉल, अँड एव्हरी सिनर हॅज अ फ्युचर. आज जो साधू आहे तो भौतिक जगामध्ये आहे म्हणजे त्याच्या पूर्वीच्या काळामध्ये किंवा पूर्वजन्मामध्ये तो नक्कीच घाणेरडी कामं केलेलं असणार, नो डाऊट. आणि आज तुम्ही घाणेरडी कामं करत आहात
याचा अर्थ असा नाही की तुम्ही कधीच शुद्ध स्वच्छ होणार नाही. तुमच्यासाठी फ्युचर पण आहे, कारण या भौतिक जगामध्ये जो आलेला आहे तो असाच आहे, ओके नाही? सगळ्यांचं असंच आहे. कोणाचं कमी असतं, कोणाचं जास्त असतं, कोणाचं एवढंच असतं, कोणाचं एवढंच असतं. म्हणून इथे शब्द वापरलाय सुदुराचार. दुराचारी आहे पण तू साधा सुद्धा नाही. सु म्हणजे खूप खूप भयानक दुराचारी असू दे, नो प्रॉब्लेम, किंवा एवढासा दुराचारी असू दे, नो प्रॉब्लेम. प्रभुपाद इथे सांगतात की एखाद्या भक्ताचे आदर्श मार्गापासून आकस्मिकरित्या जर पतन झाले तरी त्या भक्ताला तुच्छ लेखू नये. ऍक्च्युली कधीच लेखलं नसलं पाहिजे, उलट त्याला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे, जेणेकरून तो लवकर बाहेर येईल त्यातून. पुढच्या श्लोकामध्ये प्रभुपाद भगवंत सांगतात की माझा भक्त कधीही नष्ट होत नाही. पुढचा श्लोक पण खूप महत्वाचा आहे. न मे भक्ती अप्रयश्चित. एकदा जो माझी भक्तिमय सेवा करायला लागला ना, त्याची काळजी मी घेतो. याच्यामध्ये खूप सारे इफ्स अँड बट्स आहेत. समजावून सांगायला पण मला अवघड जातं ऍक्च्युली. काही काही केसेस मग असे दिसतात आपल्याला की तो कितीतरी वेळा पाप कर्म करतो, परत भक्ती देतो, की परत पाप कर्म करतो. व्हॉट इज दॅट कॉल्ड? होप. विसरलो. होप डिसअपॉइंटमेंट. या होप डिसअपॉइंटमेंट चालू असतं. तर मॅक्झिमम वेळेला मी सांगतो की भगवद्गीतेचं वाचन श्रवण करताना प्रत्येक श्लोक उपदेश जो आहे तो स्वतःसाठी घेतला पाहिजे, परंतु काही काही ठिकाणी दुसऱ्यासाठी पण लागू होतं, जसं की इथे प्रभुपाद स्वतः सांगतायत. आणि हा श्लोक दुसऱ्याला बघताना देखील वापरला पाहिजे. स्वतःसाठी तर महत्वाचं आहेच. तुम्ही कितीही पापी असू दे, तुम्ही भगवंतांची सेवा करायला या, तुम्ही भक्तच होता, निरुत्साही होऊ नका. म्हणजे दुसरा पण कोणी पापी असेल तर त्याला निरुत्साही करू नका किंवा तुच्छ लेखू नका, भगवंत प्रभुपाद सांगतात. आणि जर एखादा सगळं सोडून खरोखरच भक्तीमध्ये दृढपणे स्थित झालेला असेल, जसं या श्लोकात सांगितलंय, अनन्य भावाने, आणि कसं निश्चित निश्चय केलेला आहे त्याने की परत भगवंतांची भक्ती सोडायची नाही, त्याला तर साधूच म्हटलं पाहिजे. त्याचा पास्ट तुम्हाला माहित असला तरी. प्रभुपादांचे जेवढे हे हिप्पी शिष्य होते ना, ते सगळे गाईचं मांस खाणारे होते. प्रभुपादांनी त्यांना गोस्वामी पद दिलं, संन्यास दिला. ऑफकोर्स त्यातले पण काही काही परत पतन झालं त्यांचं, परत भक्तीत आले, परत पतन झालं, बरेच जण पतित होऊनच गेले, नो प्रॉब्लेम. त्यांना पण साधूच म्हटलं पाहिजे आपण. ऍक्च्युली सगळे साधूच आहेत. म्हणून जो कृष्ण भावनेमध्ये स्थित आहे आणि दृढ निश्चयाने, हा शब्द देखील या श्लोकातला खूप महत्वाचा आहे, दृढ निश्चयाने. परत भक्तीत आला, तो वाईट काम केलेलं आहे, परत भक्तीत आला, भक्तीमध्ये दृढ निश्चयाने आलेला असला पाहिजे. दृढ निश्चयाने जर तो हरे कृष्ण महामंत्राचा जप करण्यामध्ये मग्न झालेला असेल, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, या महामंत्राचा जप करण्यात मग्न झालेला असेल, जरी त्याचे आकस्मिकपणे अथवा योगायोगाने पतन झाले, आकस्मिकपणे आणि योगायोगाने चुकून, काहीतरी असं घडतं चुकून, कधी कधी घडतं, त्याला आपण काही करू शकत नाही बऱ्याचदा, हो की नाही, तरी तो दिव्य अवस्थेमध्ये स्थित असल्याचे जाणले पाहिजे. साधुरेव हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. हा शब्द अभक्तांना बजावतो की आकस्मिकपणे झालेल्या पतनामुळे भक्ताचा उपहास करू नये. जरी त्याचे आकस्मिकपणे पतन झाले तरी त्याला साधूच समजले पाहिजे. मंतव्य हा शब्द तर अधिकच महत्वपूर्ण आहे. मंतव्य म्हणजे समजलं पाहिजे. जर एखाद्याने या नियमांचे पालन केले नाही आणि पतन झालेल्या भक्ताचा उपहास केला
तर त्याने भगवंतांच्या नियमांचेच उल्लंघन केल्याप्रमाणे आहे. तुमच्यापैकी काही जण विचार करत असतील, प्रभूजी तुम्ही तुमच्या लेक्चरमध्ये कायम दुसऱ्यांना दोष देत असता, नावं ठेवत असता. त्याच्यावर चर्चा करूया. प्रभुपाद म्हणतात इथे सगळ्यांना साधू म्हटलं पाहिजे. अढळ दृढ निश्चयाने केवळ भक्तीमध्ये युक्त होणे ही एखाद्या भक्ताची योग्यता आहे. बस, अढळ दृढ निश्चयाने पुन्हा भक्तीमध्ये युक्त होणे. आता प्रभुपाद पुढे याच तात्पर्यामध्ये सांगणार आहेत, हे असं सांगितलं म्हणून हे लायसन्स म्हणून घ्यायचं नाही. जायचं, दारू प्यायचं, परत यायचं, गुरुला म्हणायचं चुकलो मी, भक्तीत परत येतो, परत 2 महिन्यांनी परत जाऊन काहीतरी वाईट काम करायचं, परत यायचं. काही काही यंग भक्त आहेत, माझ्याशी संबंधित पण आहेत, फोन करून मला सांगतात असं असं चुकलं प्रभूजी, काय कर. काय नाही करायचं. पूर्वीच्या काळामध्ये त्याच्यावरती प्रायश्चित्त होतं, परंतु ते प्रायश्चित्त काय असतं आणि काय करायचं हे देखील आपल्याला आज माहिती नाही. तर कलियुगामध्ये सगळ्याचं सोल्युशन एकच आहे, जसं प्रभुपाद इथे सांगतात. दृढ निश्चयाने पुन्हा हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे जप करायला सुरू करायचं. सगळं पुन्हा भक्तिमय सेवा करायला सुरू करायची. परंतु गुरुला एकदा सांगितलं की माझ्याकडून ही चूक झाली, मी पुन्हा करणार नाही, तर पुन्हा करायचं नाही. त्याची बरीच उदाहरणं आहेत. जसं चैतन्य महाप्रभूंनी स्वतः जगाई मदाईना भक्त बनवलं, परंतु त्यांच्याकडून वचन घेतलं की उद्यापासून तुम्ही ही सगळी कामं बंद करणार. ओके नाही, तर ते केलं पाहिजे. आता तुमच्यापैकी काही जण म्हणत असतील की 2-3 वेळा झालं प्रभूजी, 10 वेळा झालं, नो प्रॉब्लेम. हे चालू राहणार आपले, जोपर्यंत आपण दृढ निश्चयी होत नाही, शुद्ध भक्तांच्या संघात येत नाही, प्रभुपादांच्या आदेश उपदेशांचं पालन काटेकोरपणे करायला लागत नाही, प्रभुपादांचा संघ करायला लागत नाही, तोपर्यंत हे ऑन ऑफ होणार. मग अशी ते म्हणत होते, तुम्ही होप डिसअपॉइंटमेंट चालू राहतं. तर हे झालं तुमच्यासाठी. दुसऱ्यांना बघताना पण प्रभुपादांनी सांगितलं की त्याच्याबद्दल असं होत असेल तर त्याला पण आपण साधूच समजलं पाहिजे. ऍक्च्युली जर तो कंटिन्युअसली करत असला पाप कर्म तरी त्याला साधू नाही समजायचं, परंतु त्याचा कधी उपवास किंवा द्वेष केला नसला पाहिजे. कारण आपण भगवंतांच्या कामामध्ये आहोत. भगवंतांचं काम आहे या भौतिक जगातल्या सगळ्याच राक्षसी लोकांना परत न्यायचं. त्यामुळे इथे कोण शुद्ध आहे? इथे सगळेच अशुद्ध आहेत. जितका जास्त अशुद्ध म्हणजे सुदुराचारी, तितकं तुमच्या मनामध्ये अजून त्याच्याबद्दल दया आली पाहिजे, करुणा आली पाहिजे. सगळं विचित्र वाटायला लागले आता. नृसिंह पुराणात पुढील श्लोक सांगण्यात आला आहे. भगवतीच हरावनन्य चेता भृशमलिनोऽपि विराजते मनुष्यः नहि शशकलुषश्चभिः कदाचित् तिमिरपरा भवतामुपैति चंद्रः. अर्थात भगवत भक्तीमध्ये पूर्णपणे संलग्न झालेला मनुष्य जरी निंद्य कृत्य करताना आढळला तरी त्याची कृत्य म्हणजे चंद्रावर असलेल्या सशाच्या डागाप्रमाणे असल्याचे जाणले पाहिजे. अशा कलंकामुळे चंद्रप्रकाशाच्या प्रसरणामध्ये मुळीच बाधा येत नाही. त्याचप्रमाणे सदाचाराच्या मार्गावरून भक्ताच्या झालेल्या आकस्मिक पतनामुळे त्याला दुराचारी म्हणता येत नाही. आकस्मिक पुन्हा शब्द वापरतात प्रभुपाद. कारण भौतिक जगाचं आकर्षण असतं, ते होतं परत. आता आकस्मिक आहे का प्री प्लॅन्ड आहे कसं समजणार? आकस्मिक जे पतन असतं ना, चुकून एखाद्या वेळेस वडापाव खाल्ला, ही छोटीशी गोष्ट झाली. चुकूनच खात. आता भौतिक जगामध्ये ही आसक्ती असते, त्याला चुकूनच होत. ऍक्च्युअली चुकूनच म्हणायचं, आसक्तीतून झालेलं. सगळे आसक्त आहेत. सुदामा देखील भगवंतांबरोबर गेलेला जंगलामध्ये, तेव्हा पोहे चोरून ठेवलेले त्यांनी, हो की नाही? भगवंतांनी माफ करून टाकले. याला आकस्मिक म्हणायचं. परंतु जो प्री प्लॅन्ड करतो,
आणि करतच राहतो, त्याला कपटी म्हटलं जातं. त्याला भगवंत माफ करत नाही, त्याला साधू म्हणायला सांगितलेलं नाही. प्री प्लॅन. त्याचबरोबर मनुष्याने असा गैरसमज करून घेऊ नये की आता हे खूप महत्वाचा शेवटचा पॅरेग्राफ आहे, लक्षपूर्वक ऐका. त्याचबरोबर मनुष्याने असा गैरसमज करून घेऊ नये की दिव्य भगवत भक्तीमध्ये युक्त असलेला भक्त हा सर्व प्रकारची निंद कृत्य करू शकतो. कारण भगवंतांनी सांगितलंय 9.30 मध्ये, किती पण सुदुराचार्य असू दे, परत माझी येऊन मंगलारतीला सकाळी आलेला असेल तर त्याला साधूच म्हणा. नो 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 नो. प्रभुपाद सांगतात हे लायसन्स नाही आहे तुमच्यासाठी. या श्लोकामध्ये भौतिक विकाराच्या प्रबलतेमुळे होणाऱ्या अधपतनाचाच केवळ उल्लेख करण्यात आला आहे. तसे मगाशी मी सांगत होतो, या श्लोकामध्ये भौतिक विकाराच्या प्रबलतेमुळे, म्हणजे तुम्ही रस्त्यावरून चाललाय आणि वडापाव काय तुमच्या डोक्यातून जात नाही. भौतिक आसक्ती, आकर्षण आहे म्हणून केलं. जो प्री प्लॅन्ड कपटीपणा करतो ना दुसऱ्याला त्रास देण्यासाठी, मत्सरातून, द्वेषातून, त्याला पतन म्हणत नाही. लक्षात घ्या काय म्हणतोय मी. प्रभुपाद हे थोडस अलंकारिक भाषेत लिहिलंय, परंतु साध्या भाषेमध्ये समजावून घ्या. या श्लोकामध्ये भौतिक विकाराच्या प्रबलतेमुळे होणाऱ्या अधपतनाचाच केवळ उल्लेख करण्यात आला आहे. भक्ती करणे म्हणजे माया शक्ती विरुद्ध युद्ध पुकारणे आहे. आणि जोपर्यंत मायेच्या विरुद्ध युद्ध करण्या इतपत मनुष्यामध्ये बळ नसते, तोपर्यंत प्रासंगिक पतन होण्याची शक्यता असते. प्रासंगिक परत शब्द वापरलाय बघा, चुकून होतं कधी. तुम्हाला कुणी वडापाव खाताना जरी बघितलं रस्त्यावरती, तरी लपून बसला तुम्ही तरी बास आहे. मला वाईट तरी वाटलं मनाला, उद्या परत जाऊन सांगाल त्यांना. जसं मी नेहमी सांगतो की प्रभू रामचंद्र जेव्हा विभीषण भेटायला आले होते, तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणतात की कितीही भौतिक आसक्ती असू दे माणसाला, किती तो माझा शत्रू असला तरी चालेल, जो माझ्या समोर येऊन म्हणतो की मला तुमची भक्तिमय सेवा करायची आहे, त्याला मी स्वीकार करतो. परंतु जर मनात कपट असेल, त्याला मात्र मी स्वीकार करत नाही. हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. प्रभुपाद सांगतात आपण मायेशी रोजच फायटिंग करतोय. विशेष करून लहान मुलांना जे आकर्षण असतं चॉकलेटचं वगैरे, तर अगदीच भक्त आहेस तू, कळत नाही का, असं म्हणून चालत नाही. हळूहळू स्लोली सगळ्यांची मायाशक्तीची फायटिंग असते ना, तुम्ही स्लोली जिंकत जाता, स्ट्रॉंग बनता मायेविरुद्ध फाईट करण्यासाठी. परंतु मनुष्याला जेव्हा पुरेसे बळ प्राप्त होते, तेव्हा त्याचे पूर्वी सांगितल्याप्रमाणे असे पतन होत नाही. कोणीही या श्लोकाचा गैरफायदा घेऊन अशोभनीय कृत्य करीत अजूनही आपण भक्तच असल्याचे समजू नये. जे इस्कॉन मध्ये आता सध्या चालू आहे सगळीकडे, या श्लोकाचा गैरफायदा घेऊन घाणेरडी कृत्य करत राहायची आणि मी भक्तच आहे म्हणून सगळीकडे मिरवायचं. अक्षरशः मी माझ्या या भक्तिमय कारकिर्दीमध्ये इतक्या वेळेला ऐकलंय, नाही प्रभूजी भगवंत 9.30 मध्ये सांगतात, आपण हे विसरून गेलं पाहिजे, नंतर आपल्याकडून वैष्णव अपराध होतो. अरे विसरून गेलोय आम्ही, परंतु काल परत केलं त्यांनी. तो मोठ्या हुद्द्यावरती आहे, गुरुच्या पदावरती आहे, संन्यासी आहे, त्याला ही असली कामं करायला शोभत नाही. त्यांनी पण काही, कारण या श्लोकामध्ये भगवान म्हणतात सुदुराचार, कितीही घाणेरडं काम केलेलं असू दे, परंतु परत या भक्तीमध्ये तुम्हाला भक्ती करायचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. पुढच्या श्लोकामध्ये भगवान सांगणार सगळ्यांना अधिकार. परंतु चैतन्य महाप्रभू सांगतात की तुम्ही दृढ निश्चयाने पुन्हा भक्तीत जरी स्थित असला ना, घाणेरडं काम करून आलेला असाल, तर तुम्ही परत गुरु नाही व्हायचं, तुम्ही परत मंदिर अध्यक्ष नाही व्हायचं. नॉट अलाउड.
किती वेळ झाला, 7:54 झालेत. ही स्टोरीज तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती नाही, काही जणांना माहिती आहे. हे संपूया आपण. प्रभुपाद काय लिहितात, कोणीही या श्लोकाचा गैरफायदा घेऊन अशोभनीय कृत्य करीत अजूनही आपण भक्त असल्याचे समजू नये. जर त्याने भक्तीद्वारे आपले चारित्र्य सुधारले नाही तर तो उच्च भक्त नाही हे जाणले पाहिजे. चारित्र्य सुधारलं पाहिजे. म्हणजे जो संन्यासी असतो, जो गुरु असतो, जो मंदिर अध्यक्ष असतो, जो काउन्सिलर असतो, यांचं चारित्र्य स्पॉटलेस असलं पाहिजे. कारण यांच्यावर तेवढी जबाबदारी पण असते, हो की नाही. तर चारित्र्य सुधारले नाही म्हणजे काय, पुन्हा पुन्हा तेच करतो आणि परत हे श्लोक येऊन सांगतो. 9.30 बर, पूर्णपणे सगळं सोडून दिलेलं असेल, शुद्ध झालेलं असेल तर प्रभुपादांनी पण त्यांना गुरु केलं ना, ज्यांना ज्यांना गुरु बनवलं ना. प्रभुपादांनी कोणाला गुरु बनवलं नाही ऍक्च्युली, ज्यांना ज्यांना संन्यास दिला प्रभुपादांना पण माहिती होतं यांनी काय केलेलं आहे पूर्वी. स्वतः प्रभुपादांनी बघितलेलं बऱ्याच वेळेला, गाईचं मांस खाल्लेलं आहे, वाईट कृत्य केलेलं आहे, सगळं बघितलेलं. परंतु एकदा तुम्हाला त्या पदावरती नियुक्त केल्यानंतर करू नका म्हणून सांगितलं. जसं चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं जगाई मदाईला, आजपासून तुम्ही माझे भक्त, आजपासून तुम्ही माझे शिष्य, तो कालपर्यंत जे करत होता तसे परत करणार नाही याचं वचन द्या. तर एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे, याच्यावरून आपल्याला कळतं. वेळ किती आहे माहिती नाही, 7:56 झाले. मी विचार करत होतो की लेट झालं तरी चालतंय का, उद्या सांगूया. पण उद्याचा श्लोक याच्याशी मिळता जुळता आहे, छोटा तात्पर्य आहे त्याला. उद्याच कंटिन्यू करूया ऍक्च्युली. कारण ती जी स्टोरी आहे ना चैतन्य महाप्रभूंची, त्या स्टोरीमध्ये चैतन्य चरितामृतामधला जो शेवटचा त्या श्लोक आहे त्या अध्यायातला, त्याचं तात्पर्य पूर्ण वाचावं लागेल हे समजावून घ्यायला. तर थोडीशी तुम्हाला ट्रेलर म्हणून उद्या येण्याची उत्सुकता वाढावी म्हणून तुम्हाला सांगतो की भगवान श्री कृष्ण इथे म्हणतात की एखाद्याने अत्यंत महाभयानक कृत्य, जरी वाईट कृत्य, निंद कृत्य केलेलं असेल, तो माझी भक्तिमय सेवा करत असेल तर त्याला भक्तच म्हटलं पाहिजे, साधूच म्हटलं पाहिजे. चैतन्य महाप्रभूंच्या स्टोरीमध्ये एक स्टोरी आहे की एक ब्रह्मचारी ऍक्च्युली चुकून एका स्त्रीशी बोलतो. चैतन्य महाप्रभू त्याला अशी शिक्षा देतात की तो शेवटी जीव देतो. त्याला परत बिलकुल घेत नाहीत, बिलकुल परत घेत नाहीत. सगळे समजावून सांगायला येतात तरी घेत नाही. तो कितीतरी 1000 वेळा माफी मागायला येतो तरी घेत नाही. आणि ते चुकून झालेलं असतं बरं का त्याच्याकडून. इथं तर म्हटलं हीच चुकून म्हणजे अक्षर, आणि त्याच्याकडून काही वाईट झालेलं पण नसते, त्याच्या मनामध्ये काही वाईट पण नसते, परंतु महाभयानक त्याला शिक्षा देतात चैतन्य महाप्रभू, जे स्वतः भगवान श्रीकृष्णच आहेत. तर भगवद्गीतेमध्ये तर असं म्हणतात, चैतन्य चरितामृतामध्ये त्याच्या बरोबर उलट वागतात. हे कसं समजावून घ्यायचं, म्हणून ती स्टोरी समजावून घ्यावी लागेल. आणि त्या स्टोरी ऍक्च्युली स्टोरीमध्ये काही विशेष नाही आहे, परंतु त्या स्टोरीच्या शेवटच्या श्लोकामध्ये श्रील प्रभुपाद भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर हा डायलेमा कसा समजावून सांगतात त्याची समरी देतात. ते आपण उद्या वाचूया, हे तुमच्या लक्षात येईल. आणि जे संन्यासी गुरु वाईट काम करून परत संन्यासी गुरु पदावरतीच आहेत, ते कसे नसले पाहिजेत ते त्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. बऱ्याचदा लोक म्हणतात की प्रभूजी वैष्णव अपराध करता तुम्ही, झालं गेलं, त्यांनी माफी मागितली, आता परत ते त्यांना साधूच म्हटलं पाहिजे. भगवद्गीतेच्या 9.30 मध्ये सांगितलेलं आहे.
आणि हे अतिशय निंद कृत्य म्हणजे काय असते ते पण उद्या आपण थोडस त्याच्यावरती चर्चा करूया. अतिशय निंद कृत्य कशाला म्हणतात. आज आपण इथेच थांबूया, उद्या कंटिन्यू करूया. उद्याचा श्लोक याच्यावरतीच आहे आणि छोटासा तात्पर्य आहे, त्यामुळे उद्या हे कंटिन्यू करूया. चैतन्य चरितामृताचा तो श्लोक मराठीमध्ये मला मिळतो का बघतो, नाही तर आपण भाषांतर करून घेऊया. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरोभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. भगवत गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. धन्यवाद.